मागच्या लेक्चरला आपण समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे. हे प्रकरण आपलं मागच्या लेक्चरला पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे आज आपण या प्रकरणावरील स्वाध्याय प्रश्नोत्तरांचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्न उत्तराची बारकाईने माहिती ऐकायची आहे आणि आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये हा स्वाध्याय सोडवायचा आहे. त्यानंतर त्या स्वाध्यायाचा फोटो काढून तुम्ही माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर किंवा गुगल क्लासरूमवर पाठवायचा आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, समकालीन भारत या प्रकरणावरच्या स्वाध्याय प्रश्नोत्तराचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरला करणार आहोत. तर पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे खालील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. क्रमांक 1चा पर्याय आहे विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य याच्याशी निगडीत आहे. 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे पंचायती राज, दुसरा पर्याय आहे राष्ट्रीय एकात्मता, तिसरा पर्याय आहे राष्ट्र ही संकल्पना आणि चौथा पर्याय आहे मेल्टिंग पॉट. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय एकात्मता. म्हणजेच विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत आहे. त्यानंतरचा दुसरा जो क्रमांक आहे तो म्हणजे चारू मुजुमदार यांच्याशी निगडीत आहेत. आपल्याला माहिती आहे चौथं प्रकरण शिकत असताना आपण चारू मुजुमदार यांचा नक्षलवादी चळवळींचा अभ्यास केलेला आहे. म्हणूनच चारू मुजुमदार यांच्याशी निगडीत आहेत या संदर्भात 4 पर्याय दिलेले आहेत. एक आहे JKLF म्हणजे जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट, दुसरा पर्याय आहे नक्षलवादी चळवळ, तिसरा पर्याय आहे हिजबुल मुजाहिद्दीन आणि चौथा पर्याय आहे आसाम तेल कोंडे. तर चारू मुजुमदार हे नक्षलवादी चळवळीशी निगडीत आहेत. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न प्रकार आहे ब चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. म्हणजे हा प्रश्न प्रकार पहा, नीट समजून घ्या. 3 जोड्या दिलेल्या असतात. त्या 3 जोड्यांपैकी एक जोडी चुकीची असते. ती चुकीची जोडी कोणती आहे ते शोधायचे आणि चुकीच्या जोडीचं योग्य उत्तर लिहायचं असतं. तर पहा, जवाहरलाल नेहरू, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, तामिळ लोकांच्या हक्कासाठी लढा LTT. त्यानंतर क्रमांक 3 आहे राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370. ह्या 3 जोड्यांपैकी एक जोडी चुकीची आहे, ती शोधायची आहे आणि चुकीची जोडी दुरुस्त करून योग्य उत्तर लिहायचं आहे. जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. तर तामिळ लोकांच्या हक्कांसाठी LTT ही जी संघटना आहे, लिबरेशन टायगर ऑफ तामिळ, ही जोडी ही बरोबर आहे. तिसरी जी जोडी आहे राष्ट्रीय एकात्मता परिषद, ही जोडी चुकीची आहे. राष्ट्रीय एकात्मता परिषद याचं योग्य उत्तर आहे 1961. यानंतरचा पुढचा प्रश्न प्रकार आहे गटात न बसणारा शब्द ओळखा. म्हणजे काय, तर या ठिकाणी आपल्याला 4 शब्द दिलेले असतात आणि ह्या 4 शब्दांपैकी एक शब्द त्या गटात बसत नाही, इतर शब्दांशी जुळत नाही. तो शब्द आपल्याला ओळखायचा असतो. पहा, दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद
आणि उग्रवाद. यातील दहशतवाद, नक्षलवाद, उग्रवाद ह्या अतिरेकी चळवळी आहेत, अतिरेकी संघटना आहेत. आणि त्यातील राष्ट्रवाद हा शब्द वेगळा आहे. म्हणूनच राष्ट्रवाद हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे. त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न प्रकार आहे प्रश्न 2 मधील ब. दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. विधान दिलेलं असतं आणि त्या विधानाला रिलेटेड समर्पक योग्य अशी संकल्पना आपल्याला लिहायची असते. पहा, क्रमांक 1 दिलेला आहे. समाजात भीती, घबराट, धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर म्हणजेच दहशतवाद. तर अशा प्रकारे समाजात भीती, घबराट, धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर म्हणजेच दहशतवाद. त्यानंतर क्रमांक 2 दिलेला आहे. ब प्रश्न दिलेला आहे. खालील विधाने चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करा. म्हणजे एक विधान दिलेलं आहे, त्या विधानाला 2 मार्क्स असतात. 1 मार्क्स ते विधान चूक आहे की बरोबर आहे याच्यासाठी आणि दुसरा मार्क्स कारण स्पष्ट करायचं असतं. या ठिकाणी पहिलं विधान दिलेलं आहे. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. हे विधान बरोबर आहे, कारण लोकशाहीमुळे राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देशात सर्व घटकांना मिळते व शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने समाज परिवर्तन घडवून आणणे केवळ लोकशाहीतच घडू शकते. आणि त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी समाज परिवर्तनासाठी लोकशाहीची अत्यंत आवश्यकता असते. क्रमांक 2चं विधान आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. हे विधान बरोबर आहे, कारण स्वातंत्र्यपूर्व काळात परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय एकत्र आलो आहोत. आम्ही एक आहोत या भावनेने राष्ट्रीय एकात्मता पोषक ठरली. आपापसातील धर्म, भाषा, लिपी, वंश असे भेदभाव विसरून सर्व नागरिक एकत्र आले आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी झाले. आणि म्हणूनच भारत स्वातंत्र्य चळवळीसाठी राष्ट्रीय एकात्मता ही पोषक ठरलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न प्रकार आहे पहा, सहसंबंध स्पष्ट करा. म्हणजे काय? 2 संकल्पना दिलेल्या असतात आणि त्या 2 संकल्पनांचा परस्पर सहसंबंध स्पष्ट करायचा असतो. या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता ह्या 2 संकल्पनांचा सहसंबंध स्पष्ट करत असताना मी या ठिकाणी ह्याचा सहसंबंध स्पष्ट करत असताना याला रिलेटेड आणखी इतर मुद्देही तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहू शकता. पहा, राष्ट्रीय आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी विसंगत नाहीत. राष्ट्रीय आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी सुसंगत आहेत. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये अनेक बाबतीत विविधता आहे. विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करून राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येते आणि विविधतेतून ऐक्य साधता येते. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी भारताने संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी
राज्याची भाषा वार प्रांत रचना करण्यात आलेली आहे. तसेच राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषांचा समावेश करण्यात आला आणि त्यापैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची मुभा देण्यात आली की जेणेकरून राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता जपली जाईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्याची गरज असते. तुमचे मत मांडा. पहा, हा जो प्रश्न प्रकार आहे, तुमचे मत मांडा किंवा तुमचे मत नोंदवा, या ठिकाणी तुम्हाला तुमचे मत नोंदवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. दिलेल्या घटकाला अनुसरून तुम्ही तुमचे मत नोंदवणार आहात. त्यामुळे ह्या प्रश्नाचं मी जे उत्तर सांगणार आहे त्याला रिलेटेड इतर आणखी मुद्देही तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहू शकता. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य यांची गरज असते. तर या विधानाशी मी सहमत आहे. कारण राष्ट्राची प्रगती व्हायची असेल तर शांतता आणि स्थैर्य यांची अत्यंत गरज आहे. कामगारांची आंदोलने असतील, विद्यार्थ्यांची आंदोलने असतील, शेतकऱ्यांचे लढे किंवा जातीय दंगली व जातीय हिंसाचारामुळे देशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होते. देशाच्या शांततेला व सुव्यवस्थेला आणि स्थैर्याला धोका निर्माण होतो. अशा प्रकारे आंदोलने निर्माण झाली तर ती परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासनाचा वेळ खर्ची पडतो. आंदोलनाच्या वेळी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते. दुर्मिळ असलेल्या साधन संपत्ती उत्पादक उपक्रमावर खर्च करावी लागते आणि त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीत खंड पडतो. देशाची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी या सर्व समाज घटकांनी संयम बाळगणे आणि सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच देशात शांतता व स्थैर्य वाढेल आणि देशाची प्रगती होईल. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हा जो आपण स्वाध्याय अभ्यासलेला आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायची आहेत. धन्यवाद.